माननीय श्री जयंत रामनाथजी वाहक साहेब, विश्वस्त, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, अहिल्यानगर साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्या हिराबाई लंके, पटारे मॅडम यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे साहेब, संस्थेचे माजी सेक्रेटरी आणि ह्या संस्थेचा कायापालट करणारे, इमारतींच्या निमित्ताने सर्व शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरविणारे आमचे सेक्रेटरी खानदेशी साहेब, ज्यांना आम्ही बिल्डिंग मॅन म्हणतो, कारण बिल्डिंग ज्या काही बिल्डिंग झाल्या या संस्थेच्या त्या सर्व त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत. असे आमचे खानदेशी साहेब, आदरणीय खानदेशी साहेब, ह्या कार्यक्रमाशी प्रमुख उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, शिक्षकांचे नेते आणि पदवीधर मतदारसंघाचे 3 वेळा आमदार राहिलेले डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, संस्थेचे सदस्य अलकाताई जंगले, नानासाहेब आंबाडे, आमच्या भगिनी विजयाताई आंबाडे, सर्व शिक्षक, प्राचार्य, माजी प्राचार्य व ह्या गावातील सर्व मान्यवर, या गावचे सरपंच राजेंद्र, त्याच्यानंतर बाळासाहेब सोनवणे, नानासाहेब रेपाळे, ह्या सर्व पंचकृषीतील मान्यवर, या सर्वांचं मी या निमित्ताने स्वागत करतो. लंके मॅडम आणि पठारे सर यांचं खरं जर आमचं वाघ कुटुंबाचं नातं सांगितलं तर हे वाघ कुटुंबाचे एक घटक आहेत. अण्णांनी त्यांच्या काळामध्ये ह्या कुटुंबावर खूप प्रेम केलं आणि ते प्रेम का केलं की त्यांची वागण्याची, बोलण्याची पद्धत, त्यांचं जे वागणं असायचं, शाळेसाठी त्यांची जी आत्मीयता असायची, तळमळ असायची, शाळा सुधारवण्यासाठी, मुलांच्या भौतिक सुविधा त्यांना मिळवण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतील ते लंके मॅडम आणि पठारे सरांनी केले. पठारे सर जरी बाहेर कुठेतरी असले, दुसऱ्या शाळेत जरी होते, ज्ञानोदयाला मुख्याध्यापक होते, तरी घरीचं लक्ष आपल्या पिल्लांवर जसं असतं तसं लक्ष पठारे सरांचं या शाळेवर असायचं. इतकं प्रेम पठारे सरांनी आणि लंके मॅडमनी या शाळेवर केलेलं आहे. ह्या 32 वर्षाच्या काळामध्ये इंग्रजाचं अध्यापन करताना त्यांनी अतिशय चोखपणे आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचं काम लंके मॅडमनी केलं. मी वडिलांना शेती असल्या कारणाने माझं कायम जाणं येणं असायचं. अण्णा प्रत्येक वेळी जाताना शाळेमध्ये एकतर जाताना थांबायचे किंवा येताना थांबायचे आणि ह्या शाळेची माहिती घ्यायचे. शाळा चालू असताना आणि शाळा संपल्यानंतर शेवटचा विद्यार्थी घरी जाईपर्यंत हे कुटुंब, पठारे कुटुंब इथं हजर राहायचं आणि सगळ्यात शेवटी घर समोरच असल्यामुळं सगळ्यात शेवटी हे घरी जाणार हे कुटुंब होतं. इतकी देखभाल या मुलांची, या शाळेची त्यांनी केलेली आहे. ही जी इमारत खानदेशी साहेबांना आपल्याला दिली, तिचं वैभव प्राप्त करण्यासाठी पठारे सर आणि लंके मॅडम यांनीसुद्धा खूप परिश्रम घेतले आणि ही इमारत ह्या निमित्ताने उभी राहिली. मी माझ्या वाघ कुटुंबातर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे लंके मॅडम यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी जसे मुलांना IAS होण्यापर्यंत शिकवण्याचे धडे दिले, तसेच त्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांनी मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला आणि एक मुलगा UPSC MPSCचा अभ्यास करतो, तो नक्कीच यामध्ये पुढे जाईल यात शंका नाही. मी माझ्या वाघ कुटुंबातर्फे त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि चांगले जावो अशी इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय श्री यांच्या सत्कार समारोहाचे अध्यक्ष दरे साहेब, वाघ साहेब, डॉक्टर तांबे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, गेले 25 वर्ष मी या शाळेत येत होतो. बदलीचा जेव्हा प्रश्न यायचा तेव्हा लंके मॅडमचं असं होतं की त्यांची काही चुकच नाही शिकवून तर बदली कशा करायची. तेव्हा हा एकच शिक्षक या नगर या वडगावमध्ये असेल की ज्यांची बदली 25 वर्षे करावी लागली
तेव्हा यांचं काम इतकं चांगलं होतं आणि आता 2 वर्षसुद्धा मी पाहिलं तर मॅडमचे कुणीही बदली केली नाही. मॅडम आपण जे काम केलं ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. मित्रहो, आज घोडेगावमधली खूप मंडळी हजर आहेत. मी काल परवा पेपरमध्ये वाचलं की नेवासाचं 2 भाग होऊन घोडेगावला तालुका होणार आहे आणि त्यात असं होतं की तालुका झाल्यानंतर तिथं कॉलेज कंपल्सरी होईल. इथं जवळ सोनेला कॉलेज आहे, चांदाजवळ आहे, चांद्याला होईल, वडा महादेव आहे, वडा भैरव आहे, परंतु तालुका झाल्यानंतर खास कॉलेज इथेच होईल, घोडेगावच होईल. तेव्हा घोडेगावला कॉलेज आपण जरूर काढा. फक्त माझी एक विनंती आहे की आम्हीच एक कॉलेज हायस्कूल चांगलं केलं तसं कॉलेजसुद्धा हायस्कूलपेक्षाही चांगलं करून दाखवू. फक्त आम्हाला थोडीशी जमीन द्या आणि कॉलेजला एक ग्रामाचा ठराव करून द्या. आम्ही कॉलेज आपल्याकरता अतिशय चांगलं करू एवढी मी ग्रामस्थांना विनंती करतो. मॅडमला परवा धन्यवाद देतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाने समाज जावं अशी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. माननीय च्या पदस्पर्शानं पुण्यवान झालेल्या या घोडेगाव नगरीतील घोडेश्वरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात हा आदरणीय लंके मॅडमचा जो सेवापूर्ती सोहळा संपन्न होतो आहे आणि त्यानिमित्तानं त्या ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचा नामोल्लेख करावा अशा या ठिकाणी व्यक्ती आहेत, परंतु वेळेअभावी आपण ते न करता फक्त आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय एक दानशूर व्यक्तिमत्व रामचंद्रजी दरे साहेब, आत्ताच ज्यांच्या नावाचा उल्लेख झाला की ज्यांच्या काळात खूप इमारती उभ्या राहिल्या असे संस्थेचे आधारस्तंभ माजी सचिव आदरणीय खानदेशी साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे विश्वस्त की ज्यांच्या शुभ हस्ते आज हा कार्यक्रम सत्कार मूर्तींचा संपन्न झाला असे आदरणीय जयंतजी वाघ साहेब, संस्थेचे सदस्य नानासाहेब आंबाडे, विजयाताई आंबाडे आणि सर्वच व्यासपीठावरील उपस्थित एक प्रातिनिधिक म्हणून घोडेगावचे प्रतिनिधी प्रथम नागरिक म्हणून आपण राजेंद्र देसारडा साहेब यांचा उल्लेख करूया आणि सर्व उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो. तुम्हाला मला एक सांगायचं आहे की जेव्हा आपण एखादा निरोप समारंभ साजरा करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक संमिश्र भावना निर्माण झालेल्या असतात. निरोप घ्यावा, निरोप द्यावा, स्मरणांचा कोलाज करावा. निरोप घ्यावा, निरोप द्यावा, स्मरणांचा कोलाज करावा. कृतज्ञतेच्या शब्दामधूनी निरोपाचा उत्सव व्हावा, निरोपाचा उत्सव व्हावा. याप्रमाणे या ठिकाणचा हा माहोल तयार झालेला आहे. हा निरोप समारंभ म्हणजे एक अतिशय आनंदी असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी जी केलेली काही टापटीप असेल, या ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या असतील आणि ह्या कार्यक्रमासाठी गेल्या जवळजवळ मला असं वाटतं की जवळजवळ 8 दिवसापासून ज्या प्रत्येक कामामध्ये झोकून देऊन तयारी करीत असतील असे पडद्यामागचे अनेक घटक असतात आणि या घटकांना खरं तर पडद्यामागच्या घटकांना मागं टाकलं जातं. खरं तर कौतुकाची थाप त्यांच्यावरती गेली पाहिजे आणि म्हणून मी अशा अज्ञात सर्व घटकांनी या कार्यक्रमासाठी जे काही मदत केलेली आहे या सर्व घटकांचं संस्थेच्या वतीनं मनापासून कौतुक करते की त्यांनी या उपप्राचार्या लंके मॅडम यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. त्यामधूनच एक जाणवतं की त्यांच्याप्रती असलेला आदर या कार्यक्रमातून दिसून येतो आहोत. आणि लंके मॅडमचा या ठिकाणी जो सपत्नीक सत्कार झालेला आहे, पती आणि त्यांचे एकत्र जो सत्कार झाला आहे तो सत्कार म्हणजे खरं तर त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाचा तो सत्कार आहे. त्यांच्यापर्यंत आत्ता बरंचसं बोललं गेलेलं आहे, परंतु मी तसं जास्त न बोलता एकच सांगेन की ह्या गौरवाचा त्यांनी जो सन्मान त्यांना केलेला आहे तो त्यांनी जो स्वीकारलेला आहे आणि ह्या स्वीकारत असताना
आम्हाला संस्था पदाधिकाऱ्यांना देखील एक अतिशय अभिमान वाटतो आहे की आमच्या संस्थेमध्ये असे गुणवान शिक्षक निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्या गुणवत्तेमुळेच आज आपली ही संस्था एवढी नावारूपाला आलेली आहे. आणि अशा चांगल्या शिक्षकांच्या योगदानामुळे आपले सर्व जिल्हा मराठातील जे शिक्षक आहेत त्यांच्याप्रती प्रत्येक ठिकाणी गुणगौरवच होतो आणि प्रत्येक शिक्षक हा खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच त्या पात्रतेच्या लंके मॅडम आहेत की ज्यांची 31 वर्ष एकाच ठिकाणी म्हणजे घोडेगाव या ठिकाणी गेलेले आहेत आणि 1 वर्ष फक्त त्या नेवाशामध्ये त्यांची सेवा गेलेली आहे. असं हे योगदान एका ठिकाणी दिलं त्यांच्या तब्येतीचं कारण असू शकेल, परंतु अशी ही सेवा देत असताना त्यांची ती शिस्त, अध्यापनाची पद्धत आणि मातृत्व देणारं प्रेम विद्यार्थ्यांच्या भाषणामधून आपल्याला प्रकट झालेलं आहे. आणि म्हणून त्या एक विद्यार्थ्यांच्या परंतु प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक यशस्वी पुरुष देखील असतो. ही प्रचिती आपल्याला आज या ठिकाणी पटारे सरांच्या माध्यमातून मिळालेली आहे. मी पटारे सरांचं नेवाशाला काम बघितलेलं आहे. त्यांनी माझा उल्लेख केला की मी ते कार्यक्रम आमच्या शाळेचं जेव्हा बांधकाम चालू होतं आदरणीय खानदेशी साहेबांनी खूप मोठ्या मनानं त्या शाळेच्या इमारतीसाठी परवानगी दिली होती आणि माझं त्या शाळेच्या बांधकामावरती अतिशय कटाक्षानं लक्ष होतं, कारण त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन आणि खरी गरज ओळखून ती इमारत आम्हाला दिली होती आणि त्या माध्यमातून बरंचसं काम आटोपलेलं होतं. परंतु पटारे सरांच्या वेळेस शेवटचा टप्पा कामाचा होता आणि त्यावेळेस माझं जाणं शाळेमध्ये खूप असायचं आणि त्यावेळेस सरांचं कामही मी जवळून बघितलेलं आहे. अतिशय शिस्त, टापटीपणा आणि वक्तशीरपणा या गोष्टी मला पटारे सरांच्या बाबतीत जाणवलेल्या आहेत. मला आता एवढं एकच सांगायचं आहे की अनेक जबाबदाऱ्या या दोघं पतीपत्नींनी पेलवलेल्या आहेत. त्यांच्या सेवा कार्यामध्ये त्यांना अनेक जबाबदाऱ्यांमुळे आपल्या नातेवाईकांकडे वेळ देता आला नाही, कारण कोणत्याही सेवा करत असताना अगोदर कर्तव्याला प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून त्यांनी आपल्या नातेवाईकांना वेळ न देता आपल्या कर्तव्याला वेळ दिलेला आहे. पण त्यांनी दोघांनी यापुढे आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना वेळ द्यावा अशी मी त्यांना एक विनंती करते. आपणा दोघा उभयतांचं आयुष्य भरभराटीचं जावं असं मी म्हणणार नाही, कारण ते ऑलरेडी अगोदरच भरभराटीला गेलेलं आहे. आणि मी एवढंच म्हणेन की त्यांचं हे उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं. तुमच्याकडून पुढील काळातही समाजसेवा घडो अशा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या वतीनं आपणा भरभरून शुभेच्छा देते आणि मी थांबते. जय हिंद, जय भारत. खूप खूप